नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. टीटीचा फॉर्म भरत असताना कास्ट सर्टिफिकेट ज्यामध्ये भरपूर सारा कास्ट आहे पैकी कुणाला कोणतं कास्ट सर्टिफिकेट लागतं आणि विशेष म्हणजे हे कास्ट सर्टिफिकेट कुणाला लागणार आणि कधीचं लागणार आहे तो एक महत्वाचा मुद्दा आहे. कधीचं लागणार आहे कारण हे इकॉनॉमिकल इयर संपत चाललंय, संपणार म्हणजे 31 मार्चला. मग काही सर्टिफिकेट असे आहेत की 31 मार्च पर्यंत व्हॅलिड आहे. डिटेलमध्ये तुम्हाला मी पुढे सांगतो. पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मनात अजून काही शंका असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा आणि प्रत्येक गोष्टीची ऑथेंटिकेट माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड द्रोणा 10.0 बॅच चालू झालेली आहे. 1 एप्रिल पासून बॅच ऍक्च्युअली चालू होणार आहे. दोन प्रकारच्या बॅच आहे. एका बॅचमध्ये बुक किट आणि बॅग तुम्हाला मोफत आहे, घरपोच मिळणार आहे. एका बॅचमध्ये ते नाहीये, तुम्हाला योग्य ती बॅच निवडायची आहे. दोन्ही बॅचचे फीचर सारखेच आहे. तुम्हाला शिकवणारी टीम जबरदस्त आहे, ज्यांनी आतापर्यंत 5,000 प्लस विद्यार्थ्यांचा निकाल दिलेला आहे. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स पण अवेलेबल आहे. 350 प्लस टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तुम्हाला दररोज महारिव्हिजन 9 दिवस नवी सुरुवात डाके सरांचं रिफ्रेशमेंट सेशन आहे. महारिव्हिजन सेशन पण अवेलेबल असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट आहे, जुन्या विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट आहे. लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागणार आहे बघा. कास्ट सर्टिफिकेट हे ज्या ज्या उमेदवारांना कॅटेगरीमधून आणि 55% सवलत घ्यायची आहे त्या सगळ्यांनाच लागणार आहे. जसं की तुम्हाला जर फॉर्म भरताना SC-BC मधनं भरायचं असेल, तुम्हाला EWS मधनं भरायचं असेल, ओबीसी मधनं भरायचं आहे, SC मधनं भरायचं आहे, ST मधनं भरायचं आहे, NT चे अ, ब, क आणि ड, SBC असेल, ह्या सगळ्या प्रवर्गातून तुम्ही जर फॉर्म भरणार असाल कोणत्या याच्यापैकी तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. हा पहिला मुद्दा. बरं ते कधीच लागणार आहे? तुम्ही फॉर्म भरताय जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या हातात लागेल किंवा तुमच्या जवळ लागेल, फॉर्म भरताना लागेल. बरोबर, फॉर्म भरताना लागेल. सपोज तुम्ही 16 एप्रिलला फॉर्म भरताय लास्ट डेटला, तेव्हा भेटत असं तरी चालेल. म्हणजे आता काही जणांचं सर्टिफिकेट आता नाहीये सर, मी काढायला टाकलंय, माझं येणार आहे. ओके, मग जर तुमचं येणार असेल तर थांबा. कधीपर्यंत थांबा? त्यांनी डेडलाईन काय दिली आहे? 16 एप्रिल पर्यंत. 16 एप्रिल पर्यंत येत असेल तर वेल अँड गुड. नाहीच आलं तर तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरू शकता. बघा, ज्या ज्या उमेदवारांचं कास्ट सर्टिफिकेट येणार आहे सर, येऊ शकतं, काढू शकतो, होऊ शकतं, त्या शक्यता सोडा. तुमच्या हातात असेल त्या दिवशी फॉर्म भरा. जर नाही भेटलं शेवटच्या डेट पर्यंत तर कशातनं फॉर्म भरा? ओपन मधनं. पण मग ओपन मधनं जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला 60% मार्क टीडला पाडावं लागतात. म्हणजे 150 पैकी तुम्हाला 90 मार्क पाडावे लागतील. तुम्ही ज्यापैकी असं म्हणू शकतो कोणी सर आता फॉर्म मी कॅटेगरीतनं भरून टाकतो आणि नंतर मग सर्टिफिकेट काढतो, चालेल का? तसं फॉर्म भरताना तुम्हाला 3 गोष्टी विचारल्या जातात. एक विचारलं जातं तुम्ही कॅटेगरी कोणती आहे हे विचारलं जातं, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागतो आणि तिसरा प्रश्न तुम्हाला डेट पण टाकावा लागतो. मग हे कुठून टाकाल तुम्ही? बरोबर, हे चुकीची माहिती टाकाल ना तुम्ही. मग तर आता नाही, हे काहीतरी टाकून देतो. नाही, मग जेव्हा तुम्ही DV असेल तुमचं तेव्हा कळेल ते हे चुकीचं तुम्ही टाकलेलं होतं, तुम्ही अपात्र होऊन जाल किंवा तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाहीये, लक्षात घ्या. सो ही काळजी तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे. ओके. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा येतो की हे सर्टिफिकेट जे असतात, कास्ट सर्टिफिकेट जे असतात, याची काही व्हॅलिडिटी असते का? तर काही सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आहे, काहींची नाही. काहींची म्हणजे पेक्षा एकाचीच व्हॅलिडिटी आहे. कोणती व्हॅलिडिटी आहे? जे जे विद्यार्थी EWS मधून बिलॉंग करत असाल, हे EWS कुणाला आहे? ओपन मधले मराठा कॅन्डिडेट जर सोडले, मराठा कॅन्डिडेट सोडून उरलेले सर्व तुम्ही काय EWS सर्टिफिकेट काढू शकता. आता EWS सर्टिफिकेट तुम्ही जर काढलं असेल तर EWS सर्टिफिकेट ही याची व्हॅलिडिटी किती असते? 1 इयर पर्यंत काय असते, याची व्हॅलिडिटी असते, व्हॅलिड असतं. म्हणजे कधीपर्यंत बरं? कोणत्याही वर्षाचं तुमचं 31 मार्चला ते संपत असतं. बरोबर. बाकीचं SC-BC असेल, SC-BC चालतं का? यस, SC-BC सर्टिफिकेट तुम्ही कधी आता म्हणजे 2024 पासून हे लागू झालेलं आहे. 2024 नंतर कधी काढलेलं असेल तर ते चालतं, त्याला व्हॅलिडिटी नाहीये. येतं लक्षात? फक्त एकच सर्टिफिकेट आहे EWS, याला व्हॅलिडिटी आहे, 1 वर्ष व्हॅलिडिटी असते पण त्याला. आता मग प्रश्न असा येतो की सर तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, EWS ला 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. 31 मार्चला माझं तर सर्टिफिकेट संपणार आहे सर. 31 मार्च 2026 ला असू शकतं की तुमची व्हॅलिडिटी काय? व्हॅलिडिटी संपते, सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी संपते ना. मग काय करायचं सर, आम्ही कसा फॉर्म भरायचा? तर तुम्ही या 31 मार्च पर्यंत असणाऱ्या सर्टिफिकेट वरती फॉर्म भरू शकता का? फॉर्म भरू शकता का? तर याचं उत्तर आहे येस, भरू शकता. आता हे कोणी सांगितलं तुम्हाला? लिखित आहे का कुठे? लिखित नाहीये. मी या संदर्भात पुणे परिषदेचा कॉल पण केलेला आहे. कॉलवरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे, येस तुम्ही भरू शकता. मग परत असाही प्रश्न मी विचारलेला आहे,
सो माझा एक विद्यार्थी, माझा एक मित्र आहे आणि मी स्वतः आहे. सपोज दोन कंडिशन त्यांना सांगितल्या, ही पहिली कंडिशन आहे, ही दुसरी कंडिशन आहे. पहिल्या कंडिशनमध्ये 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असणारा EWS आहे माझ्याकडे, बरोबर आहे. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये 31 मी काढणार आहे, नवीन काढणार आहे, जे की 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणार आहे. पण हे कधी काढणार आहे मी? हे काढणार आहे 1 एप्रिल नंतर काढणार आहे. 1 एप्रिल नंतर, कारण आता जर काढायला घेतलं तर मागचंच मिळते मला. तो मी असं करतो, पुढच्या वर्षासाठी व्हॅलिड असणारा काढून घेतो. मग दोन कंडिशन आहे, हे संपतंय आणि हे 27 पर्यंत चालणार आहे. दोन्ही चालतील का मग? त्या दोघांपैकी कोणतं चालेल? तर हे पण व्हॅलिड आहे, येस हे पण चालेल आणि हे पण चालेल, असं त्यांनी मला जे कॉल केला मी हेल्पलाईन नंबरला, त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मग आता मला सांगितलंय, आता हे कुठे लिखित नाहीये पण त्यांनी ओरली सांगितलं. सपोज तुम्हाला वाटतंय सर तुम्हाला सांगितलं पण कशावर ना तुम्ही सांगतात, याच्यावर कसा विश्वास ठेवायचा सर? त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही काय करा, तुम्ही हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे त्यांनी बघा, तुम्ही हेल्पलाईन नंबरला जाऊ शकता महाटेटच्या आणि लगेच त्यांना कॉल करा, लगेच ते उचलतात कॉल तुमचा. हा हेल्पलाईन नंबर आहे, ह्या तिघांपैकी कोणत्याही नंबरला तुम्ही कॉल करा, ते तुम्हाला लगेच माहिती देतील. मी ऑलरेडी घेतली माहिती म्हणून तुम्हाला मी सांगतोय. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगतो की हे EWS फक्त तुम्हाला आता दोघंही चालतील. ह्या वर्षाचं 31 मार्च पर्यंत व्हॅलिड असणार पण चालेल, पुढच्या वर्षात काढल्यानंतर फॉर्म भरला तरी चालेल, कारण फॉर्म भरायला तुम्हाला पुष्कळ वेळ आहे. 16 एप्रिल पर्यंत फॉर्म भरायचा आहे. सो ज्यांचं सर्टिफिकेट काढायचं बाकी असेल त्यांनी प्रयत्न करा, काढून घेण्याचा प्रयत्न करा, काढून घ्या. आणि जर निघाला तर तुम्हाला फायदा होणारच ना. 55% मार्क लागतात म्हणजे 82वर तुम्ही पासिंग होऊन जाणार आहे. 8 मार्क म्हणजे मोठा डिफरन्स आहे. तो ज्यांचं निघत असेल त्यांनी काढून घ्या. काही शिक्षक असतील, शिक्षकांना सुद्धा ओपन जॉईनिंग कॅटेगरी जरी ओपन असेल, पण आता तुमच्याकडे सध्या तुम्हाला जर एखादं सर्टिफिकेट लागू होत असेल कॅटेगरीमधून तर नक्की काढा. वेळ आहे, ह्या दिलेल्या वेळेत काढून घ्या. 26 एप्रिलच्या आत काढून फॉर्म भरून टाका. ओके, याबद्दल अजून तुम्हाला काही अडचण असेल मला कमेंटमध्ये टाका. EWS फक्त काय असते, व्हॅलिडिटी असते, बाकी कुणाचीच व्हॅलिडिटी नसते. तुम्ही अगदी पहिलीला असताना जन्माला आलेलं जरी सर्टिफिकेट तुमच्या नावाचं काढलं असेल ते पण आता चालणार आहे. तो लक्षात घ्या ह्या गोष्टी, आणि सर्टिफिकेट लागेल बरं काही लक्षात घ्या. आता याच्याबद्दल काही शंका असेल मला कमेंटमध्ये टाका. परत जाताना सांगू इच्छितो की 2 रुपयाची बॅच सगळ्यांनी जॉईन करा. याचा फायदा तुम्हाला TET ला 100% होणार आहे. त्याचबरोबर सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. अपेक्षित असणारी बॅच तुम्ही घेऊ शकतात आणि हे 2026 ची नवीन ॲडिशन असलेली पुस्तकं पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ॲपवरून घेतलं तर डिस्काउंट तुम्हाला नक्कीच मिळेल. अजून काही मनात शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा. तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर पण करा. आणि अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच परचेस करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.